नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 34 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग. 34 साईजमध्ये मी भरपूर सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, कटिंग व्हिडिओ. तरी पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, जे कस्टमरचं काम आहे त्या कामावर मी तुम्हाला हर एक व्हिडिओ शेअर करते. आता आपण बघू शकतात, हा साडीतला ब्लाउज आहे आणि मी 1 मीटर अस्तर घेतलंय, कारण बाही 9.5ची तयार बाही 9.5ची आहे. तर मग आपल्याला अस्तर हे 1 मीटर लागणच. तर मी अगोदर प्रेस करून घेतले. जे नवीन आहेत माझ्या चॅनलला, तर त्यांच्यासाठी मी सांगते, आपलं ब्लाऊज फिनिशिंग हे यूट्यूब चॅनल आहे आणि वंदना गायकवाड हे आपलं फेसबुक चॅनल आहे. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा. आता सगळ्यात अगोदर आपण उंची टाकू. उंची मी 15ची घेतली. आपल्याला शिवून ब्लाऊज 14 इंचाचा लागतोय. आता एक लाईन आखून घेतली. शोल्डर आपण 5.5चं घेतले. मोंडासाठी पण आपण 5.5च घेतोय. त्याच्यानंतर आपण एक लाईन आखून घ्यायची. थोडंसं मी अर्धा इंच पाठीमागं आले. आता आपल्याला 34चा दुसरा भाग करायचा आहे, चौथा भाग करायचा आहे. 17 हा दुसरा भाग येतो आणि आपल्याला चौथा भाग आला 8.5 इंच. 8.5 मध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवू. आता हे पूर्ण माप किती आलं? 10.5 इंच. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 10 इंच खाली घ्यायचं आहे. अर्धा इंच आपण कमी केला. आता त्याच्यानंतर आपण परत 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन झाली. असं जरी माप घेतलं कस्टमरचं तरी चालते. समजा आपल्याला जो छातीचा आपण चौथा भाग घेतला आणि 2 इंच आपण त्याच्यामध्ये ॲड केलं, मग हे पूर्ण जे माप आलं त्याच्यामधून आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच कमी करायचं. आता 1.5 इंच आणि 1 इंच, 1.5 इंच पाठीमागच्या भागासाठी, 1 इंच आपला फ्रंटसाठी. आणि नंतर मग आपण याला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने. बघू शकता. आता आपण 2.25 इंच गळ्यासाठी घेतलं तरी चालते किंवा 2 इंच घेतलं तरी पण चालेल. आपल्याला 9.5 इंचाचा गळा घ्यायचा आहे. 9 इंचाचा हा कंप्लीट होऊन जातो. थोडंसं आपण ब्रॉड घेऊ गोल गळ्यासाठी. वरती 2.25 घेतले तर खालच्या साईडला आपण अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे गळा हा कट केल्याच्या नंतर एकदम परफेक्ट असा गोल येऊन जातो. आता आपण याची कटिंग करू. गळा आपण नंतर कट करायचा आहे, कारण आपल्याला अजून फ्रंट भाग काढायचा आहे. सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. एकदम परफेक्ट असे ब्लाऊज येतात. आता त्याच्यानंतर जे अस्तर मी टाकले माझ्याकडून, ओपन बाजू माझ्याकडून आली तरी काही हरकत नाही. तर मग आपल्याला हुक पट्टीसाठी आणि आपण जे काच पट्टी बनवतो तर त्याच्यासाठी जेवढं आपण शिवण्यामध्ये घेतो तेवढी आपण जागा सोडून दिली, जसं की तुम्ही हे बघू शकतात. आणि त्याच्यानंतर मग आपण हा पाठीचा भाग टाकलाय. आता याच्यावर कसं आहे, जसं आहे तसं आपल्याला प्रेस करायचं. थोडंसं मी खाली घेते आणि जसं आहे तसं आपण पूर्ण याला मार्किंग करून घेऊ. लक्षात येण्यासाठी आपण थोडंसं प्रेस केलं तरी पण चालते, म्हणजे सगळे पॉईंट आपल्या लक्षात येते. आता हा आपला फिटिंगचा पॉईंट हा बरोबर लक्षात आलाय. आणि हा आपला फ्रंट अर्धा इंचाचा फरक. थोडंसं कटिंग करताना याला आकार व्यवस्थित येऊन जातो. हा गळ्याचा पॉईंट आला तरी पण आपल्याला काय करायचं आहे, ह्या लाईनपासून आपल्याला 5.5 इंचावर मार्किंग करायची, म्हणजे एकदम परफेक्ट आहे. आणि हा आपला 2.25 इंचाचा. आता फ्रंट गळा आपण 7 इंचाचा घेऊया. नंतर याला गोल गळा किंवा तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकतात. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सेस कटसाठी 3.5 इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा. 3.5 इंचावर एक पॉईंट दिला. वरून आपल्याला 10.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा. नंतर हे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करायचे.
आता 34 चेस्ट आहे, तर आपण 2 इंचाचा टक्स घेऊया. हा टक्स आपल्याला डायरेक्ट याला मॅच करायचा, बरोबर. आणि नंतर मग याला असा आकार जरी दिला तरी चालते, जसं की पाहू शकतात. नंतर आपण 1 इंच कंपल्सरी, आपण 1 इंच आपल्याला खालच्या साईडला माप वाढवून घ्यायचं आहे. आता हा पॉईंट आपण खाली घेतला आणि हा पॉईंट आपण थोडासा तिरका केला. आता जे आपण 2 इंचाचं माप घेतलं तेच माप आपण पुढं पण टाकणार, जसं की याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. नंतर थोडंसं इथं बाहेर घेतलं आणि हा तिरका आपल्याला माप इथं टाकायचं आहे. नंतर आपण तिरका माप इथं घेतले. आता आपल्याला हे कशामध्येच येणार नाही, हे जे कटिंग आहे आपल्याला फक्त 1 इंच, ज्यावेळेस आपण हा जे तिरका आपण माप घेतो कमी पडू नये म्हणून आपण 1 इंच टक्ससाठी जास्त घेतला. आता आपण याची कटिंग करायची. आता कटिंग करताना अगोदर पूर्ण कटिंग आपल्याला बाहेरच्या बाजूने करायची असते. आता व्हिडिओ पूर्ण बघा, का मी तुम्हाला 34 साईजमध्ये बाही कटिंग पण दाखवणार. 9.5 इंचाची आपली बाही आहे, तयार बाही. जसं आपण आखून घेतले त्यानुसारच आपण कटिंग करायचे. थोडासा आकार व्यवस्थित देण्यासाठी थोडासा. आता हा कपडा कशाला कामा येणार नाही, एकदम 34 साईजमध्ये एकदम परफेक्ट अशी याची कटिंग झाली. आता काय करायचं आहे, आपण याला बाही घ्यायची. तर बाही किती घेतली पाहिजे तर मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला कधी पण तिरकं माप चेक करायचे, जसं की 7.5 पावणे 8 जरी धरलं तरी चालतं, थोडंफार मागं पुढं जरी झालं तरी काही अडचण नाही. 8 इंचाची एक बाही झाली आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच आपला एक्स्ट्रा कपडा झाला. 1.5 इंचाचा कंपल्सरी 1.5 इंचच ठेवा. आता खालीवर जर असेल तर तुम्ही अगोदर हे इकडची बाजू पूर्ण कट करून टाका. आता बाही आहे 9.5ची तयार बाही, तर आपण 10.5 वर एक मार्किंग करू. आता तीच लाईन आपल्याला आखून घ्यायची. आखून घेतल्याच्या नंतर ही 108ची लाईन आपण तयार करू. आता दंडघेर आहे 5.5 इंच आणि शिलाई मार्जिंग आहे 2 इंच. तर मग ही जी लाईन आहे आपण ही यालाच मार्क करू. नंतर आपल्याला समोरच्या बाजूने 3 इंच खाली यायचं आहे आणि नंतर आपण याला आकार देऊ. आकार देताना आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे, जसं की तुम्ही बघू शकता. आपले दोन्ही आकार एकदम परफेक्ट अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे, आपल्याला ही लाईन आपल्याला बाहेरच्या लाईनपर्यंत क्रॉस करायची आणि ही लाईन याला क्रॉस करायची. तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी आपली बाही तयार झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आपल्याला फक्त जॉईंट द्यायला 2च लेअर असन, तर आपल्याला एक पॉईंट द्यायचा. आपल्या लक्षात येईल का आपल्याला कोणत्या साईडला जॉईंट द्यायचा आहे. आता मी हा भाग कधी कट करते का ज्यावेळेस मी मेन फॅब्रिकला जोडते. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.